60 वर्षांनंतर आनंदी राहायचं असेल तर या 5 प्रकारच्या लोकांना आपल्या आयुष्यातून दूर ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, 60 वर्षांनंतर तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमची असहायता नसते, तर तुमच्या आजूबाजूचे काही लोक असतात. होय, मी अशा नात्यांबद्दल बोलत आहे जी वयासोबत मजबूत नव्हता, वाळवीप्रमाणे तुमची ताकद आतून पोखरत असतात. आज मी तुम्हाला अशा 5 प्रकारच्या लोकांबद्दल सांगणार आहे, जे तुमचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात. 60 वर्षांनंतर जर तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवले नाही, तर तुमचं उरलेलं आयुष्यही त्यांच्या दुःखात आणि तणावात अडकून जाईल. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही इतरांच्या बोलण्यामुळे तुमचं मनःशांती गमावणार आहात का, की स्वतःचा आत्मसन्मान जपायला शिकणार आहात? मी अनेकदा पाहतो की जेव्हा माणूस 60 वर्षांचा होतो, तेव्हा त्याला वाटतं की आता सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. त्याला एकटं पडण्याची भीती वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का, याच भीतीमुळे तो अशा नात्यांनाही धरून ठेवतो जी त्याला हळूहळू बुडवत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आत्मसन्मानासाठी कोणत्या प्रकारच्या लोकांना आपल्या आयुष्यातून निरोप देणं आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्याच्या या टप्प्याला सोन्यासारखा मौल्यवान बनवू शकतो. मित्रांनो, 60 वर्षांचं वय हा असा टप्पा आहे, जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. तुम्ही मुलांना मोठं केलं, नोकरी केली, जबाबदाऱ्या पार पाडल्या, आता वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची. पण काही नाती अशी असतात, जी तुम्हाला तुमच्याच घरात मानसिक कैदी बनवतात. म्हणून त्यांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर पहिल्या प्रकाराबद्दल जाणून घेऊया. पहिला प्रकार, तुमची ऊर्जा शोषून घेणारे लोक. तुमच्या आसपास असा कोणी आहे का, जो प्रत्येक वेळी भेटला की फक्त स्वतःच्या समस्या, आजारपण आणि तक्रारींचाच पाढा वाचत बसतो? मला हा त्रास आहे, तो त्रास आहे. माझी मुलं मला समजून घेत नाहीत. सगळं जग माझ्या विरोधात आहे. अशा लोकांपासून लवकरात लवकर अंतर ठेवणं शहाणपणाचं आहे. कारण 60 वर्षांनंतर तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती असते. असे लोक तुमच्या विचारांवर नकारात्मक परिणाम करतात. ते तुम्हालाही आजारपणाची आणि असहायतेची भीती दाखवून तुमचा आनंद हिरावून घेतात. म्हणून अशा लोकांपासून शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक रडणाऱ्या व्यक्तीचे अश्रू पुसण्याची जबाबदारी तुमचीच असते असं नाही. कारण त्यांची सवय फक्त तक्रार करण्याची असते, स्वतःमध्ये बदल करण्याची नाही. विचार करा, जर तुम्ही रोज अशा व्यक्तीसोबत वेळ घालवाल जी फक्त अडचणींची चर्चा करते, तर तुम्ही आनंदी राहू शकाल का? नक्कीच नाही. आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. दुसरा प्रकार, दिखाऊ आणि स्वार्थी लोक. हे असे लोक असतात, जे तुमच्या चांगल्या काळात तुमचे जिवलग असल्यासारखे वागतात. पण ज्या क्षणी तुम्हाला त्यांची थोडीशी गरज भासते, ते गायब होतात. 60 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही पूर्वीसारखे सक्रिय राहत नाही किंवा तुमची सामाजिक परिस्थिती बदलते, तेव्हा हेच लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ते पुन्हा तुमच्याकडे येतात, तेव्हा त्यामागे त्यांचा काही ना काही स्वार्थ असतो. मला तुमच्याकडून एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे, हे काम करून द्या. अशा गोड बोलणाऱ्या पण स्वार्थी लोकांना ओळखा आणि त्यांना तुमच्या आयुष्यात जास्त स्थान देऊ नका. त्यांच्या गोड बोलण्याला भुलू नका, कारण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. आत्मसन्मानही हेच सांगते की जे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याशी नातं ठेवतात, त्यांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नये. तिसरा प्रकार, कुटुंबातील अहंकारी आणि स्वार्थी सदस्य.
अनेकदा असं दिसून येतं की 60 वर्षांनंतर काही जवळचे नातेवाईकच तुम्हाला ओझं समजू लागतात. ते तुमच्या मतांकडे दुर्लक्ष करतात, तुम्हाला जुन्या विचारांचा म्हणतात आणि प्रत्येक निर्णयात तुम्हाला बाजूला ठेवतात. मित्रांनो, जर तुमच्या आसपास अशी व्यक्ती असेल जी तुमचा आदरच करत नाही, तुमच्यासमोर मोठ्या आवाजात बोलतो किंवा तुमच्या सल्ल्याची टिंगल करतो, तर समजून घ्या की तो तुमचा आदर करत नाही. मी तुम्हाला तुमच्या माणसांना सोडून द्या असं म्हणत नाही. पण योग्य अंतर ठेवणं आवश्यक आहे. विशेषतः मानसिक अंतर. म्हणजेच त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. कोणी तुमचा सल्ला घ्यायला तयार नसेल तरी शांत राहा. आपल्या मर्यादेत राहा आणि स्वतःला भावनिकदृष्ट्या इतकं सक्षम बनवा की इतरांच्या वागण्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ नये. हाच खरा आत्मसन्मान आहे. तुम्हाला माहिती आहे का? एकटेपणा वाईट नसतो, पण चुकीच्या लोकांच्या सहवासात राहणं अधिक वाईट असतं. आणि हीच आजच्या व्हिडिओची सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. चला आता चौथ्या प्रकाराकडे वळूया. चौथा प्रकार तुमची इतरांशी तुलना करणारे लोक. हे असे लोक असतात जे तुम्हालाच तुमच्या आयुष्याचा तिरस्कार वाटायला लावतात. पण 60 वर्षांनंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील यशाचा अभिमान बाळगायला हवा. इतरांसमोर स्वतःला कमी समजून लाज वाटून घेऊ नये. अशा लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे, कारण ते तुमची मनःशांती हिरावून घेतात. ते सतत तुम्हाला कमी लेखतात आणि तुम्हाला अपुरं असल्याची भावना निर्माण करतात. लक्षात ठेवा, जगात नेहमीच कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे असेल. पण तुमच्याकडे 60 वर्षांचा अमूल्य जीवनानुभव आहे, ज्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. जेव्हा कोणी तुमची तुलना करायला लागेल, तेव्हा त्याला नम्रपणे थांबवा किंवा त्या ठिकाणाहून निघून जा. आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे. आता येतो सर्वात शेवटचा आणि सर्वात धोकादायक प्रकार. अनेकदा हेच लोक आपल्याच्या सर्वात जवळचे असतात. पाचवा प्रकार, तुमच्या जुन्या चुका वारंवार आठवण करून देणारे लोक. हे असे नातेसंबंध असतात जे प्रत्येक वादात तुमच्या जुन्या चुका उकरून काढतात. ते तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही पूर्वी काय चुकीचं केलं होतं. मित्रांनो, 60 वर्षांचं वय म्हणजे चुका करून त्यातून शिकण्याचं आणि पुढे जाण्याचं वय आहे. पण जर कोणी तुम्हाला भूतकाळातच अडकवून ठेवत असेल, तर ते नातं तुमची मनःशांती हिरावून घेऊ शकतं. असं अनेकदा आपल्या अगदी जवळच्या नात्यांमध्येही घडतं. अशा वेळी स्पष्टपणे सांगा, मी माझ्या चुका मान्य केल्या आहेत, त्यातून शिकलो आहे आणि आता मला पुढे जायचं आहे. जर एखादी व्यक्ती तुम्हाला पुढे जाऊ देत नसेल, तर तिच्यापासून योग्य अंतर ठेवणं हिताचं आहे. स्वतःला त्या मानसिक ओझ्यातून मुक्त करा. कारण खरी मनःशांती जुन्या जखमांमध्ये अडकून राहत नाही, ती नव्या अनुभवांमध्ये सापडते. मित्रांनो, आज आपण अशा 5 प्रकारच्या लोकांबद्दल जाणून घेतलं ज्यांच्यापासून योग्य अंतर ठेवणं शहाणपणाचं आहे. पहिला, तुमची ऊर्जा शोषून घेणारे लोक. दुसरा, दिखाऊ आणि स्वार्थी लोक. तिसरा, अहंकारी लोक, ज्यांच्यापासून मानसिक अंतर ठेवणं आवश्यक आहे. चौथा, तुलना करणारे लोक. पाचवा, जुन्या चुका वारंवार आठवण करून देणारे लोक. पण एक गोष्ट स्पष्ट सांगते, अंतर ठेवणं म्हणजे द्वेष करणं नव्हे, अंतर ठेवणं म्हणजे स्वतःचं मानसिक आणि भावनिक संरक्षण करणं. कारण तुमचा आत्मसन्मान जपण्याची जबाबदारी तुमची आहे, इतरांची नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. 60 वर्षांनंतर तुमच्याकडे वेळ मर्यादित असतो. तो तणाव, चिंता आणि विषारी लोकांवर वाया घालवू नका. हा वेळ मनःशांती, प्रार्थना, चांगली पुस्तकं, आपल्या आवडत्या छंदांसाठी आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी वापरा. कारण गाढवांच्या कळपात राहणाऱ्या माणसापेक्षा एकटा सिंह अधिक श्रेष्ठ असतो.
तो स्वतंत्र असतो आणि त्याचा आत्मसन्मानही कायम असतो. जर तुम्हीही तुमच्या आयुष्यात असा एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी तुम्हाला सतत पाहायला मिळतील. स्वतःची काळजी घ्या, आपल्या आत्मसन्मानाची जपणूक करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.